वगैरे अडकून You are my matchstick, set me ablaze. I wish we could stay, but I got other demons I need face to face. You left me with a heavy heart. I'm colder than the day you met me in the dark. I feel the air around me as it starts to move. I realize I never had that much to lose. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल दीप्स. खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर इथे कियाराने मस्त आवरलं आहे. तर आज पण बाहेर जायचे खूपच काम असतात आता, जेव्हा घरातलं काम काढतो आपण तेव्हा. तर सकाळी अशी सोपे दिसतात, तुम्ही रात्री बघितले असतील तर सकाळी अशी दिसतात, बघू शकता. त्याचा कलर असा आहे. तर तेच पडदे पण आता खूप उजेड आहे ना, एवढं दिसणार नाही, दुपारी बरोबर दिसतील. तर अशी उघडून देतो, मस्त ऊन पण येतं मस्त छान. तर तेच आता बाहेर जायचं आहे थोड्या वेळाने आणि सिंपल खिचडीच टाकली मी. नाश्ता केला आम्ही, थोडी थोडी खिचडी खाऊन घेतली आणि आता बाहेर जाणार. कारण वैभवला आज सुट्टी, त्यांनी सुट्टी घेतली. तर मग ते बोलले की आपण जाऊ, 2-3 कामं होऊन जातील आपले. तर तेच कियाराला रेडी केलं. आता कियाराला घेऊन नाही तर इथे ठेवू, बघू आता. आणि विहान स्कूलला गेला आहे, त्याला मस्त मी पराठे दिले करून आणि मस्त पराठे करून दिले आणि तो किती 4ला येईल तो. तर तेच. आणि तिथून बघितलं म्हणजे मी ते हे दुधाचं पदार्थ पण बनवून ठेवलेलं आहे. म्हणजे दूध खराब झालं की आपण काय करू शकतो त्याचं. तर ते तुम्हाला क्लिप्स दिसतीलच, म्हणजे टाकेलच मी, तिथून बघू शकता कसं केलंय मी. इतकं छान लागतं ते सुद्धा. मी 1 चम्मच खाल्लं आणि विहानसाठी ठेवलं. इतकं मस्त लागतं, जसं आपला मिल्क केक असतो ना त्याच पद्धतीने लागतं. तर तसं केलेलं आहे मस्त छान. आणि मग आता आम्ही निघणार इतक्यात. तर चला बोलते नंतर. तर तिकडे आलेलं आहे गावामध्ये. तर तेच लॅमिनेट वगैरे काय काय बघायचं होतं. तर ते बघितलं. आता काहीतरी नाश्ता वगैरे करू थोड्या वेळाने. एक ठिकाणी चहाचं बघितलं, चहा पिणार. तर वैभव गेले तिथे बाहेर, तर येतीलच आता. आज आमचं सेंटर टेबल पण येईल मस्त. तर तेच तिकडे कियारा आहे आणि विहान तर स्कूलला गेला. त्याला तर खूप कंटाळा येतो फिरण्यासाठी आमच्या बरोबर. तर ते कालचं तुम्हाला कसं वाटले आमचे सोफे वगैरे पडदे. तर पडद्याचं कसं झालं, एका फ्रंट डोअरची बसवायची, त्याला पॅनल बसवलेला आहे म्हणजे फ्रंट डोअरला. पण बाकीच्या विंडोजला पॅनल्स नाही बसवले, त्याच्यामुळे ते पडदे तसेच ठेवलेले आहेत. तर जेव्हा पॅनल बसवू ना तेव्हा ते पडदे जे जाड बसवलेले ना ते जाड बसवून देऊ. त्याला मॅच प्लेन कलर आणायचा आहे, म्हणजे प्लेन पडदे आणायचे तसे टिश्यू पडदे. तर ह्या साईडला कसं फ्रंट डोअरला थोडंसं त्याला हे डिझाईन आहे. तर असं. तर चाललंय एक 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 आणि नंतर मग ते झालं की मग पीओपीचं काम देणार आम्ही. आमच्या पूर्ण म्हणजे बेड, किचन किंवा काही असं सगळं. आणि किचनचं पण आम्हाला म्हणजे असं ती भिंत तोडून पूर्ण मोठं किचन करायचंय मला. की माझं सगळं मोठं डबल डोरचं फ्रीज वगैरे सगळं बसलं पाहिजे. ओटीजी ओव्हन, ओटीजी आणि मायक्रोवेव्ह वगैरे ते सगळं बसलं पाहिजे. त्याच्यानुसार आम्ही सगळं करणार आहे. तर इतकं म्हणजे इतका लोड आहे. इंटेरियर वाला दिलं का देऊन दिले का पैसे ते बरोबर करतात. पण आम्हाला त्यांचं नाही आवडत की ते कसं कोणतं वापरलं काय वापरलं ते आपल्याला काहीच माहिती नसतं. पण आपण स्वतः केलं की आपल्याला सगळं कळतं की आपण काय वापरलं पाहिजे, कोणतं प्लायवूड, कोणतं
लॅमिनेट वगैरे कोणत्या वस्तू वापरल्या पाहिजे, म्हणजे आपण स्वतःच्या हाताने केलं तर आपल्याला किती छान वाटतं एकदम. तर तेच चाललंय, आता थोडा उशीर लागेल पण मग चाललंय हळूहळू. वैभवची ड्युटी ऍडजस्ट करून आम्ही दोघं फिरतो वगैरे, सगळं मॅनेज वगैरे करतो. तर तेच खूप धावपळ होते रोजची. जेवण पण एक वेळेस बाहेरचं खाणं होतं, एक वेळेस घरातलं, एक वेळेस खिचडी. तर असं तर ते सकाळी आता तुम्ही बघितलं असेल, मी नुसती पटकन खिचडी टाकून दिली आणि निघालो, आणि जेवलो पण नाही, कियाराला दिलं जेवण. तर इथे किती छान अँटिक पीस आहे, किती मस्त दिसतंय. आणि त्याच्यात अशा अँटिक वस्तू ठेवलेल्या आहे, खूपच छान आहे. मला तर खूपच आवडलं. आपलं डायनिंग एरिया वगैरे तिथे ठेवू शकतो आपण. तर छान आहे, खूप मस्त आहे. म्हणजे मी अशी पहिल्यांदा बघितली अशी वस्तू, तर खूप छान आहे. तर इथे हे दूध खराब झालं होतं, म्हणजे खराब म्हणजे पातील म्हणजे काहीतरी पडलं का थोडंसं तर ते लगेच असं फुटून जातं ना, तर एवढं दूध वाया जातं. आता हे अमूलचं दूध आहे, त्याच्यामध्ये खूप फॅट आणि खूप म्हणजे एकदम चांगलं दूध असतं, त्यात पाण्याचं प्रमाण काहीच नसतं त्याच्यामध्ये. तर आता इथे बघू शकतो एकदम जाड आहे. तर म्हटलं त्याचं विहान आवडतं ना, मलाई बर्फी वगैरे तेच करते मी. तर आता इथे कमी गॅसवर एकदम मस्त त्याचं पाणी सगळं आटवून घेणार, आणि हे जे उरेल ना जाड जाड म्हणजे असं हे असं दाणेदार, तर मस्त इतके दाणेदार जसं मिल्क केक असतो ना तसंच होतं तयार. तर मी अशीच नेहमी करते. तर आता हे मी बॉईल करत ठेवलं एकदम कमी गॅसवर, बघू शकता इथे. तर मग ते बॉईल झालं की पूर्ण पाणी आटून घेणार, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते कसं दिसतं. चला. तर इथे असं झालेलं आहे, एवढं मस्त कमी गॅसवर केलं तर सगळं पाणी ड्रेन झाले, म्हणजे आटलं ते सगळं. त्याच्यात आपण आता साखर टाकायची, जेवढी पाहिजे तेवढं आपल्याला, म्हणजे गोड पाहिजे तेवढं. तर इथे मी थोडीशी साखर टाकणार, जास्त नाही, कारण ते दूध आधीच गोड असतं. आणि मस्त मिक्स करून द्यायचं. आणि हे जे खरड लागलंय ना, हे सुद्धा आपण हे आता इथेच लागलं बाजूनी, या साईडला नाही लागलेलं. तर असं मस्त झालेलं आहे. तर खूप छान लागतं मलाई बर्फी, दाणेदार एकदम मस्त. तर आता गॅस ऑफ करून, आणि ते थंड झालं ना एकदम मस्त म्हणजे सेट होऊन जातं ते एकदम बर्फीसारखं. तर आपण एका डिशमध्ये असं हे करून सेट करून आणि त्याच्या वड्या पण कापू शकतो. तर असं झालेलं आहे. तर मी आता हे याच्यातच ठेवणार झाकून, जेव्हा विहान येईल ना तेव्हा त्याच्यासाठी देईल. त्याला खूप आवडतं हे दुधाचे पदार्थ, पेढे वगैरे, त्याच्यासाठी केलेलं आहे. म्हणजे दूध पण वाया जात नाही आपलं, आणि मस्त मिठाई पण होऊन जाते. तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला सांगा, आणि करून बघा कधी तुम्हाला वाटलंच तर. चला. तर आता जस्ट मी स्वयंपाकाला लागली. आता वाजले आहेत 8 किंवा 8:30 वाजले असतील. तर तेच फायनली आमचं सेंटर टेबल, म्हणजे आम्ही गेलो होतो, जो आवडला होता ना तो बुक केलेला, पण त्याच्यानंतर गेलो तर दुसरा पीस आवडला आम्हाला, तर तो अवेलेबल नव्हता. तर आता उद्या तो येणार आहे. तर बुक वगैरे झालं आहे आमचं मस्त. आणि इथे विहान आहे, विहानला मस्त उद्या सुट्टी, आणि म्हणजे मला आराम पण मिळेल उद्या. उद्या महाशिवरात्री पण आहे, आणि त्याला सुट्टी पण आहे, आणि सॅटर्डे पण आहे. तर मम्मीलाही आराम भेटेल. हा, मम्मीला पण आराम भेटेल. आणि कियारा मस्त टीव्ही बघते. तर तेच स्वयंपाक मी करते. तर स्वयंपाकामध्ये मस्त तुरीचं वरण केलंय, भात केलाय, पोळ्या केल्या आहे, आणि भाजीचं बघते काय करायचं ते. आणि चालेल, मग स्वयंपाक करून घेते पूर्ण, आणि नंतर तुमच्याशी बोलते. माझा स्वयंपाक सगळा झालेला आहे. वरण, भात, भाजी, पोळी केली मस्त. तर म्हटलं एवढे भांडे साचलेले आहे तिथे बघू शकता. तर म्हटलं आधी हे डिशवॉशरमध्ये लावून घेऊ, आणि जेवण झाल्यानंतर परत ते लावू. तर तेच आता पटापट लावून घेते. तर चला. तर आता हे सगळे मी भांडे काढले याच्यातले, आता सगळे लावून घेणार पटापट. तर सूर्या इथे ठेवणार, खाली नाही, खाली ठेवल्या तर खाली पाते असतात ना, त्याच्यामुळे ह्या साईडला सुरी, इथे कैची. तर इथे चमचा अडकून देते, चमचा त्यांच्यासाठी ते वेगळं असतं बास्केट, तुम्हाला दाखवते मी. तर चमचे वगैरे ठेवण्यासाठी ही बास्केट असते. तर याच्यात नाही ठेवत मी, कारण भांडे मग पुरवत नाही पूर्ण. तर म्हणून मी चमची इथेच आणून ठेवते, लावून ठेवते. आणि सुऱ्या ते सगळं याच्यात ठेवू शकतो, चमचे विमचे वगैरे. तर असे आहे.
तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारची आहे डिशवॉशरमधली. त्याच्यात चमचे वगैरे, सुऱ्या वगैरे अडकून ठेवू शकतो आपण इथून. पण ती खूप जागा जाते त्याच्यामुळे मग मोठी भांडी ठेवता येत नाही. त्याच्यामुळे मग मी काढून ठेवली आणि चमचे ह्या साईडला अडकवते इथे. तर त्याच्यामुळे तर किचन तर क्लीन झालं मस्त आणि ते पण मस्त बेसिन पण मस्त क्लीन झालं. डिशवॉशरला भांडी पण लावले. तर तेच आता मस्त जेवण करणार आणि त्याच्यानंतर मग बोलते आणि तर तेच मस्त आता आवरून घेणार. माझं अर्ध काम तर एकदम झालं कारण दिवसभर इतकी धावपळ झाली ना, खूपच धावपळ झाली. दमली पण मी खूप. तरी मग केलं वरण भात, मेथीची भाजी पोळी केलेली आहे आणि मस्त जेवण करणार आणि त्याच्यानंतर बोलते. चला. तर आता जेवण झालं इतक्यात मस्त. आता खाली आलेलो आहे. तर आता थोडंसं फिरणार आणि विहानचं पण ते हवळ बोर्ड आहे ना ते आणलं. तेच तो चालवते खूप दिवसांनी कारण इतके दिवस कसं स्कूल वगैरे काही जमत नव्हतं. तर आज म्हटलं चला फिरून येऊ थोडंसं. आणि कियारा सायकल चालवते तर तुम्हाला दाखवते चला. तर ते चालवताय बघू शकता तिथे. तर इथे विहान चालले त्याचं प्रॅक्टिस आणि कियारा मस्त जोरात सायकल चालवते आणि इथे विहान. गाडी पण मध्ये घ्यावं लागेल कारण बाहेरच ठेवली होती. आज बाहेर गेलो होतो ना, आता मध्ये घेऊन घ्यावं लागेल. आता एक इथून चक्कर मारून आली की मी झालं माझं. चल तिकडे चल त्या साईडला. तर इतक्यात वरती आलो आणि विहान आणि कियार इतकी खेळली. कियार तर खूपच खेळली. ती सायकल इतकी जोरात चालवते ना. तर असंच आम्ही जेव्हा मी डाएट करत होते तेव्हा रोज जात होतो आणि आता थंडीचे वगैरे जात नव्हती. तर आज खूप कंटाळा आलेला. म्हटलं चला जेवण झालं सगळं लवकर पण आवरलेलं आहे. तर चला फिरून येऊ आज आणि विहान त्यांना पण सायकल वगैरे काढू. त्याचं होवरबोर्ड काढलं आणि त्याला खूप दिवसांनी चालवलं ते तर मग प्रॅक्टिस राहिली नाही. त्याला म्हटलं आता रोज चालवायला लावू म्हणजे बरोबर चालवेल. कारण पहिले इतका मस्त चालवत होता जोरात आणि वैभवला पण येतं तुम्ही बघितलंच असेल आणि मला पण येतं थोडंफार म्हणजे मला पण येतं. मला पण थोडंसं धरलं ना त्याच्यानंतर सोडलं तर मी बरोबर बॅलन्स करते ते होवरबोर्ड. तर तेच आणि मस्त फिरून आलो. छान वाटलं मस्त आणि एवढी थंडी पण नव्हती काहीच. तर तेच आणि इथे माझं किचन पण सगळं क्लीन झालेलं आहे. गॅस पण मस्त क्लीन करून घेतलेला आहे. डिशवॉशरला सगळे भांडी लावले आणि आता विहानला आणि कियाराला झोपून देते. तर तेच उशीर झाला आता 10 म्हणजे 11 वाजलेच असतील ऑलमोस्ट 11 झाले असतील. तर तेच तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. तर आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.